श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धुश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2153व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन कृष्ण चतुर्दशी बुधवार दिनांक 18 मार्च 2026। गुरुवाणी पुष्प 18 या ग्रंथातील अध्याय 12वा जीवनात पक्क्या निश्चयाचे महत्त्व या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, जीवनात तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्या संबंधीच्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि जर असे घडले नाही तर तुम्हाला जीवनात काहीही साध्य होणार नाही। जीवनात उत्साह असू द्या, तरतरी मिळवा। शरीरात तरतरी व उत्साह केव्हा निर्माण होतो? जर तुमच्या मनाने एखादी गोष्ट पूर्ण करायचे नक्की केले असेल तर आपोआप ते काम करण्याची तरतरी व शक्ती उत्पन्न होते। जीवनात कधीही कंटाळा किंवा उबग येऊ देऊ नका। जीवनात अनेक वेळा संकटे व कटू प्रसंगही येणारच, परंतु कधीही निराश होऊ नका। शरीरात एकदा शक्ती उत्पन्न झाली की रोग आपोआप बरा होतो। इतके श्रेष्ठ शरीर देवाने प्रत्येक मानवाला दिलेले आहे। शरीरात शक्ती मनाने उत्पन्न होते। शरीरावर मनाचे नियंत्रण असते आणि मनावर बुद्धीचे नियंत्रण असते। आपण जे अन्न खातो त्यातूनच मन व बुद्धी तयार होते। अन्नाचा दर्जा उत्कृष्ट असावा, त्यामुळे चांगली ऊर्जा निर्माण होते। सात्विक भाव उत्पन्न होतो आणि सात्विक भावाशिवाय मन पक्का निर्णय करू शकत नाही। तुम्ही एकदा पक्का निर्णय घेतल्यानंतर लोकांनी जरी तुम्हाला नावं ठेवली, टीका केली, तरी तुम्ही तुमच्या निर्णयापासून लांब जाऊ नका। जर चांगला बदल अपेक्षित असेल तर सर्वप्रथम बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे अजिबात बंद करा। आम्ही तुम्हाला हा मार्ग दाखवला आहे। यापुढे प्रगती कशी होते ते बघा। काही लोकांचे निर्णय अतिशय कमकुवत व कच्चे असतात। हे लोक बाहेर काही न खाण्याचा निर्णय जाहीर करतात, परंतु एक दिवस सुद्धा हा निर्णय अंमलात आणू शकत नाहीत। व्यवहारात 1-2 निर्णय चुकले तर चालतील, परंतु पारमार्थिक जीवनात योग्य निर्णय घेता आले पाहिजेत। काही लोक आमच्या सहवासात आल्यानंतर तंबाखू, पान, सुपारी, दारू व मांसाहार यासारखी व्यसने सोडतात। हे का घडते? तुम्ही आमच्या सहवासात राहण्याचा पक्का निश्चय केल्यामुळे तुमची अंतर्शक्ती जागृत होते, त्यामुळे हे घडते। जर अंतर्शक्ती जागृत होण्याच्या मार्गावर असेल तर निर्णय शक्ती जागृत होण्यास सुरुवात झाली असे समजायला हरकत नाही। जर मनाचा पक्का निर्णय असेल आणि बाहेरच्या वासाकडे शरीर वळत असेल तर मन तसे करू देणार नाही। कोणतेही काम पूर्ण करण्याचा निर्णय मनाच्या ठिकाणी असलेल्या शक्तीने घेता आला पाहिजे, तरच ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते। आतापर्यंत परमार्थामध्ये जे साधू जीवनात यशस्वी झाले ते सर्व या मार्गानेच गेले होते। पक्क्या निश्चयाने ठरवल्याप्रमाणे वागल्यानंतरच त्यांना यश मिळते। शरीरात मनाने म्हणजे अंतर्मनाने जो निर्णय घेतला जातो तीच खरी शक्ती असते। त्याचबरोबर जर गुरुसान्निध्य मिळाले तर अतिउत्तम होय। जर गुरुसान्निध्य असेल तर त्यांच्या आशीर्वादाने मिळणाऱ्या शक्तीने प्रसंगी योग्य व पक्का निर्णय घेता येतो, त्यामुळे यश हे मिळणारच। गुरु सान्निध्य सर्वांना मिळेलच असे नाही, पण सान्निध्य नसेल तर उद्दिष्टांकडे प्रगती करण्यासाठी त्यांनी एकलव्यासारखे वागायला हरकत नाही। एकलव्याला अर्जुनासारखी धनुर्विद्या शिकण्याची मनापासून इच्छा होती व त्याने तसा निश्चयही केला होता। गुरु द्रोणाचार्य ही विद्या फक्त क्षत्रियांनाच शिकवत होते, इतरांना नव्हे। एकलव्य तर क्षत्रिय तर होता, त्याने गुरूंच्या नकळत सर्व पाहिले। द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती तयार करून त्या मूर्तीला साक्षी ठेवून मन एकाग्र करून तो सर्व शिकू लागला। सर्व शिकून झाल्यानंतर त्याने गुरु द्रोणाचार्यांना ही विद्या दाखवली। गुरु द्रोणाचार्यांनी त्याच्या निश्चयाबद्दल प्रशंसा केली। ही निर्णय शक्ती तुमच्याकडे सुद्धा आहे, परंतु तुम्ही कोणताही पक्का निर्णय करू शकत नाही, हा मोठा दोष आहे। जर तुम्हाला हे जमले नाही तर तुमचे जीवन व्यर्थ गेले असे समजावे।
गुरुमुखातील शब्दाला महत्त्व आहे, कारण परमेश्वर हा गुरुमुखाच्या माध्यमातून बोलतो हे खरे आहे. तुम्ही गुरुसान्निध्यात जा, ते काय सांगतात ते ऐका, त्यावर विचार करा, म्हणजे तुमच्यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ शकेल. ज्याला गुरु सानिध्य लाभत नाही, परंतु प्रगती करण्याची अतीव इच्छा आहे, शिवाय गुरु ज्याच्यावर प्रसन्न आहेत, त्या भक्ताच्या मनावरील आवरणे काढण्यासाठी व शक्ती जागृत करण्यासाठी गुरु त्याला मंत्र देतात. मनाच्या पक्क्या निश्चयासाठी भक्तांनी त्या मंत्राचे निश्चयाने नित्य स्मरण केले पाहिजे व चिकाटी ठेवली पाहिजे. काही लोक आमच्या सहवासात आल्यानंतर शिष्य होतात. म्हणजे काय, तर त्यांची सुप्त शक्ती जागृत होते. जेव्हा तुम्ही आम्हाला शरण येता व संपूर्ण जबाबदारी आमच्यावर टाकता, तेव्हा तुमची सुप्त शक्ती जागृत होते की नाही हे पाहणे आमचे काम आहे. शरीरातील सर्व गाळ हळूहळू खाली बसेल आणि जेव्हा त्याचा संपूर्ण निचरा होईल, त्यानंतर तुमचे डोळे खाडकन उघडतील. हा सहवासच असा आहे की व्यक्ती निश्चित सुधारते. जर तुम्हाला तुमची सुप्त शक्ती जागृत करण्याची इच्छा असेल आणि जर दैवयोगाने तशी लक्षणे दिसायला लागली, तर पक्का निश्चय होणे आवश्यक आहे. जोपर्यंत मन अस्थिर असेल तोपर्यंत परमार्थात प्रगती होणार नाही. जेव्हा मन स्थिर होईल तेव्हाच भराभर प्रगती शक्य आहे. पारमार्थिक जीवनात पक्का निश्चय करणे आवश्यक आहे. जर पारमार्थिक जीवन जगण्याची इच्छा झाली तर अगोदर हे करणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. तुमचे मन पक्का निश्चय करू शकते का हे बघा. जर पक्का निश्चय करू शकत असेल तर ईश्वर दया करतो. ईश्वराची दया मिळवणे तसे फार अवघड काम आहे. तुमच्या पक्क्या निश्चयावर कितीही आघात केला तरी तुम्ही तिळमात्रही बाजूला सरकू नका. पक्का निश्चय तुमच्यामध्ये येऊ शकेल, परंतु त्यासाठी मधला काही काळ द्यावा लागतो. तुमचा निश्चय कसा आहे हे तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी अचानक प्रश्न विचारावे लागतात. या पद्धतीनेच जावे लागते व शिष्य सतत शिकून तयार करावे लागतात. त्यात तुमचे वय, ज्ञान, दर्जा, पदव्या पाहण्याचे कारण नाही. मोठी माणसं काय, कधी, कुठे आणि कशी बोलतात हे अभ्यासण्यासारखे असते. त्यात फार अर्थ असतो. टेंबे स्वामींचेच उदाहरण आहे. त्यांनी अनेकांना सांगितले की मला पुन्हा भेटू नकोस, म्हणजे तुझा निश्चय पक्का नाही, तू माझा शिष्य होऊ शकत नाहीस, असा त्याचा अर्थ होतो. अशा श्रेष्ठ लोकांपाशी राहायचे व सहवास घ्यायचा हे फार अवघड असते. ते नेहमी शिष्याची परीक्षा घेतात. जे खरी गुरुभक्ती करतात कधीच संशय घेत नाहीत, घेतलेल्या निश्चयापासून कधीही लांब जात नाहीत, त्यांना मोक्ष मिळणारच. त्यासाठी चित्ताला अतिपक्वता यावी लागते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. आज या अध्यायाबरोबर गुरुवाणी पुष्प 18 याचे पठण पूर्ण होत आहे. उद्या सकाळी 6 वाजता आपण परमपूज्य सद्गुरू यांच्या अमृत कलश पुष्प 8 या ग्रंथाचे पठण सुरू करणार आहोत. श्री गुरुदेव दत्त.